अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याची जाणीव शासनाला असून पण त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती दिसते. आज आपण या सगळ्या लोकांच्या पीडितांच्या घरी भेटी दिल्या आणि असं लक्षात आलं की छोटी छोटी मुलं आहेत. आर्थिकदृष्ट्या ते त्यांच्यावरती अवलंबून होते, तो आधार त्यांचा निघून गेलेला आहे. तर त्यांचं पुढचं कसं काय होणार कुटुंबाचं, याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्या दोषींना पूर्ण शासन करायला पाहिजे. आता जे हप्ते गोळा करतात, ह्या हप्ते कुठंपर्यंत जातात याची सखोल तपासणी व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पीडित याच्यामध्ये पीडित झाले किंवा ज्यांचे बळी गेले, हा जो आकडा आहे ना, हा आकडा तिथं तो धंद्यावरती किती लोकांनी येऊन तिथं दारू पिली, ही जर घटना त्यांनी व्यवस्थित तपास केला तर निश्चितपणे एक्झॅक्टली किती लोक ह्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत हे कळेल. नाहीतर या शासनाने जे काही डिक्लेअर करतात ते त्याच्यावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कारण सुरुवातीला हे प्रकार झाले तेव्हा म्हणले कोणी हार्ट फेलनी गेलं, कोणाला पॅरालिसिस झाला, कोणाचं ब्लड प्रेशर वाढलं, कोणाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, अशी वेगळी कारणं दिली. पण मूळ कारण जे आहे ते यांनी झाकून ठेवलं. याचा तपास जर योग्य व्हायचा असेल तर त्या दिवशी त्या धंद्यावरती किती लोकांनी येऊन दारू पिली याचा आकडा जर कळाला तर निश्चितपणे एक्झॅक्ट किती फिगर आहे ही कळेल आणि त्याप्रमाणे व्यवस्थित पुढची कारवाई करता येईल. अशोक वाळके, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, निवडणूक प्रभारी, पिंपरी चिंचवड.